हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 29. समीर आणि क्रिशला घेऊन तो पुन्हा गार्डनमध्ये आला. सगळे कपल्स अजूनही नाचत होते. समीर आणि क्रिशचा हात पकडत शिवांश त्यांना गार्डनमध्ये घेऊन आला. आता नाचू नका, नाचा बिंदास, शिवांश म्हणाला आणि तो तिथून जाऊ लागला. तोच त्याचं लक्ष त्याच्या समोर असणाऱ्या कपल्सकडे गेलं. त्याच्या समोरील कपल्स दुसरं तिसरं कोणी नसून अविरा होत. तिच्या साडीचा रंग आणि कमनीय बांधा त्याने त्याच्या मनाच्या कप्प्यात बंदिस्त केला होता. त्याची पावले तिच्या दिशेने जाऊ लागली. आता पुढे. शिवांश एक एक पाऊल अविराच्या दिशेने टाकू लागले. अविरा मिस्टर सोलमेट सोबत नाचण्यात अगदी तल्लीन झाली होती. नाचण्यात ती इतकी माहिर झाली होती की मिस्टर सोलमेटचा हात पकडत एक गिरकी सुद्धा तिने घेतली. गिरकी घेताना तिच्या ओठांवर उमटलेलं स्मित शिवांशच्या नजरेतून काही लपलं नाही. ती कोणासोबत आहे हे शिवांश पाहू लागला. आपण ज्याला समजतो तोच तर नाही ना तो, असा विचार करतच शिवांश एक एक पाऊल त्या दिशेने टाकू लागले. मिस्टर सोलमेटचं लक्ष त्याच्या दिशेने येणाऱ्या शिवांशकडे गेलं. असं वाटतंय आपण आता बस करूयात, मिस्टर सोलमेट अविराला म्हणाला. अविरा सुद्धा थोडी थकली होती. नाही बोलायला गेलं तर तिने सकाळपासून रेस्टॉरंटमध्ये भरपूर काम केलं होतं. स्वतःचं काम आटोपून तिने पार्टीमध्ये स्वतःची हजेरी लावली होती. त्यात पार्टीमध्ये कोणती साडी नेसू म्हणून आदल्या दिवशी केलेल्या जागरणाची भर ही वेगळीच. त्यामुळे मिस्टर सोलमेटच्या बोलण्यावर हो म्हणून तिने मान डोलावली. मिस्टर सोलमेट तिचा हात पकडत तिला तिथून घेऊन जाऊ लागला. शिवांश सुद्धा स्वतःची पावले त्या दोघांच्या दिशेने टाकू लागले. पण अचानकपणे एक कपल्स नाचतच शिवांश समोर आलं. त्यांना बाजूला करत शिवांश अविराकडे जाणार, पण समोर अविरा नव्हती. आत्ताच तर इथे होती ही, अचानकपणे कुठे गेली? शिवांश स्वतःशीच पुटपुटला. शिव, डॅडी बोलवतायत, केक कटिंग करायचाय, क्रिशने आवाज दिला. शिवांश मात्र अविराला शोधण्यात मग्न होता. क्रिशचा आवाज त्याच्या कानांपर्यंत पोहोचलाच नव्हता. शिवांश आपला आवाज ऐकत नाही हे बघून क्रिश शिवांश जवळ आला. शिव, डॅड बोलवतात तुला, लेट्स गो, म्हणत क्रिश शिवांशला घेऊन जाऊ लागला. शिव मात्र आजूबाजूला जमलेल्या गर्दीत अविराला शोधत होता. केक कटिंग करणार होता. मिस्टर करण गोहिल मिसेस गोहिलचा हात पकडून उभे होते. अंगद कुठे आहे? शिवांशने त्याच्या वडिलांना विचारले. कार्यक्रम सुरू झाल्यापासून त्याचा काहीही अतापताच नाहीये. मी सुद्धा त्यालाच शोधतोय. फोन केला तर फोन सुद्धा उचलत नाही, करण गोहिल म्हणाले. शिवांशने त्याच्या शेफ टीम सोबत मिळून बनवलेला केक घेऊन शेफ वंश तिथे आला. केक खूपच आकर्षित होता. वेगवेगळ्या क्रीमी फुलांचं नक्षीकाम त्या केकवर करण्यात आलं होतं. पार्टीत जमलेली सगळीच मंडळी केक बघून थोडी अवाक झाली. वाव, केक एकदम सुंदर आहे, क्रिश केकची स्तुती करतच शेफ वंशला म्हणाला. थँक्स, तुला माझी कोणती तरी गोष्ट आवडली त्याबद्दल. शेफ वंश काही बोलणार त्याआधीच शिवांश म्हणाला. क्रिशला ही गोष्ट समजून घेण्यासाठी अजिबात वेळ लागला नाही की हा केक शिवांशने बनवला. इट्स हायजीन, राईट्स? क्रिशने गंभीर भाव चेहऱ्यावर ठेवत शेफ वंशला विचारलं. शेफ वंश गालातल्या गालात हसतच शिवांशकडे पाहू लागला. शिवांश आता क्रिशवर नक्कीच भडकेल असं त्याच्या आई वडिलांना सुद्धा वाटलं. क्रिश, तू अंगदला बोलवून आण, मिसेस गोहिल म्हणाल्या. मला शोधायची गरज नाही, मी आहे इथेच, अंगद तिथे येतच म्हणाला. तो थोडाफार घामाघूम झाला होता. तू कुठे होतास? शिवांशने विचारलं. स्पेशल गेस्ट आले, त्यांच्यासोबत होतो, अंगद उत्तरला. कोण स्पेशल गेस्ट? शिवांश विचारणार त्याआधीच करण गोहिलने विचारलं. ॲड, आता तुम्हाला ते सगळं सांगत बसू की केक कट करूयात? अंगदने विचारलं. ते सांगायला कितीसा वेळ लागणार आहे? सांगून पण टाक. शिवांशने संशयी नजर अंगदवर फिरवतच म्हटलं.
नाही ओळखत त्यांना, आणि आता हा विषय नको. अंगद म्हणाला. तुझा मास्क कुठे आहे? क्रिशने विचारलं. मास्क काढला तरी चालेल आता, अंगद म्हणाला. तुझं काम झालं असेल ना? शिवांशने विचारलं. अंगदने त्याच्याकडे पाहिलं. शिवांशला काय बोलायचंय हे अंगदला कळत होतं. पण आपण जो विचार करतोय, शिवांश सुद्धा तोच विचार करतोय का, हा प्रश्न अंगदला पडला होता. शिवांशला टाळत अंगद स्वतःच्या आईच्या बाजूला जाऊन उभा राहिला. मॉम, केक कट कर, सगळे गेस्ट वाट बघतायत. अंगद विषय बदलतच म्हणाला. मिसेस गोहिलने केक कट केला तसं टाळ्यांचा कडकडाट त्या ठिकाणी झाला. शिव, केक मस्त झालाय, क्रिश पहिल्यांदाच स्वतःच्या भावाची स्तुती करत म्हणाला. जेवण झालं तसं जेवणाचा आनंद सगळे घेऊ लागले. अविराला तर जाम भूक लागली होती. स्वतःसाठी एका प्लेटमध्ये जेवण घेऊन ती जेवायला सुद्धा बसली. समीर होता तिच्या सोबतीला, पण तो स्वतःच्याच विचारात हरवून गेला होता. काय झालं? शांत शांत का आहेस? अविराने विचारलं तसं समीरने नकारार्थी मान डोलावली आणि ताटातील जेवण तो संपवू लागला. काय झालंय ते बोलशील? अविराने त्याला विश्वासात घेतच विचारलं. खूप महिने झाले क्रिश आउट ऑफ इंडिया जाऊयात म्हणून मागे लागलाय. त्याला तिथे सेटल व्हायचंय. मला इंडिया सोडून तिथे जमेल का? असं म्हणत समीरात जे काही घडलं ते अविराला सांगू लागलं. तिला सुद्धा ते सगळं ऐकून थोडं वाईट वाटलं. जर तिथे तुझ्यावर प्रेम करणारा तुझ्या सोबत असेल तर का नाही होणार तू सेटल? एवढं काहीही कठीण नाहीये. तुला नाहीच आवडलं तर मग इंडियात रिटर्न ये, अविरा म्हणाली. समीर शांत बसून राहिला. सम्या, एवढं काही कठीण नाही रे, जेवताना असं तोंड पाडून नको बसू, अविरा समीरला समजावतच म्हणाली. तू बोलतेस मग नसेलच कठीण, समीर हसतच म्हणाला. आता इथून घरी जाणार की नागपूरला? अविराने विचारलं. एवढ्या रात्री घरीच जाईल का मी, समीर म्हणाला. दोघेही एकमेकांसोबत बोलतच जेवत होते. तोच अविराचं लक्ष तिच्यापासून दूर उभ्या असलेल्या देवांशकडे गेलं. हातात रमने भरलेला ग्लास पकडून मोठमोठ्या हस्तींसोबत बोलत बसला होता. अविराची नजर त्रिशाला शोधू लागली, पण ती तिला तिथे कुठे दिसत नव्हती. त्रिशाला शोधतेस का? पाठीमागून शिवांशचा आवाज तिला आला. हातातील ताट समोर असणाऱ्या टेबलवर ठेवत ती उभी राहिली. शिवांशने भुवया उडवत तिला पुन्हा तोच प्रश्न केला. ते ती दिसत नाही ना म्हणून, अविरा बोलता बोलता मध्येच थांबली. पोट दुखतंय असं सांगून घरी गेली ती. कदाचित मला बघून तिचं पोट दुखायला लागलं असेल, ओठांच्या डाव्या कोपऱ्यातून हसतच शिवांश म्हणाला. मग देवांश इथे काय करतायत? त्यांनी जायला पाहिजे होतं ना तिच्यासोबत. अविराने असं काही म्हणताच शिवांश आणि समीर डोळे मोठे करतच तिच्याकडे पाहू लागले. त्यांनी चेहऱ्यावर आणलेले भाव बघता त्यांना काय बोलायचंय याचा अंदाज अविराला आला होता. मला काय करायचंय? मी का त्या त्रिशाचा एवढा विचार करते? देवांशने बायको म्हणून कधी माझी काळजी नाही केली तर ते तिची सुद्धा का करतील? अविरा पुटपुटली. तिचं पुटपुटणं शिवांशला ऐकू गेलं, पण तरीही त्याने त्यावर स्वतःची प्रतिक्रिया देणं जरुरी नाही समजलं. तो एकटक अविराकडे बघत होता. त्याच्या मनात प्रश्नांचं वादळ उफाळून आलं होतं. अविराला प्रश्न विचारताना त्याच्या मनाला संकोच वाटत होता. शिवांश आपल्याकडे एकटक बघतोय हे बघून अविराने समीरकडे पाहिलं. समीरला सुद्धा शिवांशची लक्षणं काही ठीक दिसत नव्हती. काय झालं? तुम्ही असे का बघताय? अविराने विचारलं. ते तू पार्टीमध्ये कोणासोबत डान्स करत होतीस? न राहून शिवांशने प्रश्न केला तेव्हा शिवांशच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं या विचाराने अविरा थोडीशी गोंधळून गेली होती. आय एम सॉरी, मी तुला असा प्रश्न विचारायला नको होता, पण तो देवांश होता असं मला वाटलं म्हणून मी सहजच विचारलं, शिवांशने मुद्दामून खोटत सांगितलं. तो देवांश नव्हता, तो तर मिस्टर सोलमेट होता, जो अविरावर आणि ज्याच्यावर अवी प्रेम करते. अविरा काही उत्तर देणार त्याआधीच समीर उत्तरला. मिस्टर सोलमेट? शिवांशने गंभीर होतच प्रश्न केला. तुम्ही मला जे प्रश्न करणार त्या कोणत्याच प्रश्नाची उत्तर माझ्याकडे या क्षणी नसणार, पण समीर बोलला ते खरं आहे. योग्य वेळ येईल तेव्हा मी मिस्टर सोलमेट सोबत तुमची ओळख सुद्धा करून देईल. सध्या मला त्यांच्याबद्दल काहीच विचारू नका, अविरा म्हणाली.
शिवांश काहीही न बोलता तिथून निघून गेला. ती व्यक्ती कोण आहे शिवांशला माहीत होतं आणि तो त्याच व्यक्तीच्या दिशेने जाऊ लागला. त्याच्या नजरेत ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याचा स्वतःचाच मोठा भाऊ अंगद होता, जो या क्षणी स्वतःच्या मित्रमंडळीत तल्लीन झाला होता. अंगद, चल इथून. अंगदच्या सगळ्या मित्रांसमोर शिवांशने त्याचा हात पकडला आणि त्याला ओढतच तो तिथून घेऊन जाऊ लागला. शिव, ही कोणती पद्धत झाली? सगळे बघतायत आपल्या दोघांकडे, तुला कळत नाही का? अंगद एकामागून एक प्रश्न शिवांशला करत होता, पण शिवांश त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत नव्हता. त्याला ओढतच हॉटेलच्या दिशेने नेण्याचं काम शिवांशचं सुरू होतं. अंगदला एका रूम मध्ये आणत शिवांशने दरवाजा लावून घेतला. अविराज सोबत डान्स कोण करत होतो? तो तूच होतास ना? शिवांशने राग दाखवतच अंगदला प्रश्न केला. पार्टी सोबत कोण कोणासोबत डान्स करते ते बघत फिरू का? असले स्टुपिड प्रश्न विचारण्यासाठी तू मला इथे घेऊन आलास? अंगदने शिवांशला राग दाखवतच प्रश्न केला. हो, जोपर्यंत मला तू खरं काय ते सांगत नाहीस तोपर्यंत तुझी या रूम मधून सुटका होणार नाही. मला जी गोष्ट हवी असते ती मिळवण्यासाठी मी काय करू शकतो हे तुला पण चांगलंच माहिती असेल, शिवांश म्हणाला. शिवांश म्हणजे शिवचा अंशच. जर त्याच्या रागाचा पारा एकदा का चढला की तो तांडव करायचा. शिवांशच्या रागाची भीती थोडीफार अंगदला सुद्धा वाटायची. शिव, हे बघ बच्चा, आपण घरी गेल्यावर बोलूयात प्लीज. अंगद प्रेमाने शिवांशला समजवत म्हणाले. पण अंगदच्या प्रेमाचा शिवांशवर काहीही फरक पडत नव्हता. नजरेत राग अजूनही होताच. तू अविरासोबत डान्स करत होतास ना? अविराच्या मिस्टर सोलमेट बद्दल बोलते तो तूच आहेस? शिवांशने अंगदवर प्रश्नांची बरसात करायला सुरुवात केली. तुला जे समजायचं ते समज. मी तुला तुझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नाही देणार. हट्टीपणा अजिबात नकोय. शिवांशला दम देतच अंगद म्हणाला. रागातच अंगद जवळ आला आणि त्याची कॉलर पकडली. मला तुझ्या तोंडून ऐकायचंय, खरं काय ते सांग. शिवांशची नजर इतकी लाल झाली होती की त्याच्या नजरेत अंगार होता. शिव, स्टॉप दिस. शिवांशच्या हातून स्वतःची कॉलर सोडवतच अंगद म्हणाला. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मी लगेच स्टॉप करतो. स्वतःच्या मतावर ठाम राहतच शिवांश म्हणाला. शिवांशच्या हट्टीपणापुढे अंगदचं काहीच चालणार नव्हतं. मी पार्टीत अविरासोबत डान्स करत नव्हतो, मी सलोनी सोबत होतो. आता पुन्हा प्रश्न करशील की सलोनी कोण आहे, तर आत्ताच सांगतो. सलोनी दुसरी तिसरी कोणी नसून माझी होणारी बायको आहे. मला इतक्यात आमचं रिलेशन कोणासमोर उघडं करायचं नव्हतं, म्हणून इतके दिवस सगळं काही लपवत आलो. अविरा ज्याच्यासोबत डान्स करत होती तो मी नव्हतो, आणि तो कोण आहे हे जाणून घ्यायच्या मागे तू का पडलायस? मी तुला बोललो ना तू लांब राहा म्हणून, मग लांब राहायचं तिच्यापासून. ती कोणासोबत असते, का असते, या नसत्या चौकशा तुला का हव्यात? स्वभाव बदल शिव. अंगद म्हणाला. मला ती हवी आहे, आवडायला लागली आहे ती मला. शिवांश म्हणाला. पण तिला कोणीतरी दुसरं आवडतंय, त्याचं काय? अंगदने प्रश्न केला. कोण आवडतंय तिला तेच विचारतोय मी, शिवांश म्हणाला. अंगद एकटक शिवांशकडे बघत होता. अंगद आपल्याला मिस्टर सोलमेट बद्दल सांगेल असं शिवांशला वाटू लागले. मिस्टर सोलमेट बद्दल सांगेल का अंगद शिवांशला? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.